माननीय रघुनाथ गंगाराव जाधव निवृत्त सुभेदार यांनीही मंचावर यावं. त्याचप्रमाणे निवृत्त सार्जंट शंकरराव श्रीपतीराव पिसाळ, निवृत्त हवालदार महावीर यशवंत जाधव, निवृत्त हवालदार बाबाराव त्र्यंबक मोटे, निवृत्त हवालदार शंकरराव हनुमंतराव कदम, मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 37 वर्ष कार्यान्वित असलेले आपले आयोजक गायक अनिलजी घाडगे आपल्या शासकीय सेवेनंतर निवृत्त शासकीय सेवेत असताना सुद्धा तब्बल 5 वेळा गुणवंत कामगार पुरस्कार विजेते आहेत. आणि ही जाण ठेवून त्यांनी 6 जून 2024 रोजी आपला म्युझिकल ग्रुपची स्थापना केली. आणि बघता बघता वन हिरो पर्यावरण क्षेत्रातील NGO, इंडस्ट्रियल कामगार यांना विविध क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्र, कला क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या क्षेत्रातील विविध मान्यवरांना आणि देशासाठी प्राणाचे बलिदान करणारे आणि रक्षण करणाऱ्या अशा शासकीय सेवकांचा सुद्धा सत्कार करण्याचा त्यांचा गेल्या 2 वर्षाचा हा अनुभव आहे. आणि आजचाच हा कार्यक्रम करत असताना हा 44वा भाग, या 44व्या भागात या मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे. यानंतर कलाकार पुरस्कार सुद्धा संगीताताई खरवडे, विकासजी जगताप, आमचे पत्रकार सिंगर राजू परदेसी, याचबरोबर एक अविस्मरणीय असा आमच्या कलाकार बाज असलेला मंगेश उर्फ यश दत्तात्रय लोहर या तरुण व्यक्तिमत्वाला सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. मित्रांनो, अनिलराव घाडगे यांची चाणाक्ष अशी ही दृष्टी आणि या दृष्टीतून सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक सेवा करत असताना त्यांनी जसा गोताखोर समुद्रामध्ये बुडी मारून एक एक रत्न शोधून काढतो, तशी विविध क्षेत्रातील रत्नांचा सत्कार या आपला म्युझिकल ग्रुपच्या मार्फत त्यांनी केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आयोजक अनिलजी घाडगे हे संस्थापक अध्यक्ष आहेत. आपला म्युझिक ग्रुपची स्थापना 6 जून 2024ला केलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी सहआयोजक म्हणून रणजितजी पाटील, विद्या हजारे पाटील सहआयोजिका आहेत. याचबरोबर उषाताई मेनन यासुद्धा आयोजिका म्हणून आपल्यासमोर आहेत. आणि मोलाचं सहकार्य करणारे आमचे श्री व सौ अपर्णा काजोळकर मॅडम, याचप्रमाणे आमचे अनेक या संगीत क्षेत्रातील आयोजक आहेत. याबरोबर प्राध्यापक हरीश शरणागत सर, कावेरी देशमुख मॅडम यांचासुद्धा मोलाचा वाटा आजचा हा कार्यक्रम करत असताना त्यांना लाभलेला आहे. विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सागरजी मोरे आहेत, नवनाथजी कोलते आहेत, अनिलजी जगताप आहेत. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, ते विकास पाटोळे हे आहेत. आमच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांचं उदंड यश आपल्या पत्रकारितेतून दाखवणारे विकास पाटोळे. गायकवाडांची गायकवाडवाडी, यातनं कवी आणि आनंद गायकवाड हे गायक आहेत. याचबरोबर अशोकराव गायकवाड, आमची गायकवाडवाडी संपूर्ण पुण्यामध्ये जे फेमस झालेले आहेत असे गायकवाड बंधू आज मंचावर उपस्थित आहेत. याचबरोबर आजचे देशासाठी काम करणारे आमचे रघुनाथराव गंगाराम जाधवजी, शंकरराव श्रीपती पिसाळ, महावीर यशवंत जाधव, बाबूराव त्र्यंबकजी मोरे, शंकरराव हनुमंतराव मोरे, विकास जगताप, संगीता खरवडे, राजू परदेसी आणि आमचा मंगेश लाहोर. मित्रांनो, या सर्वांच्यासाठी 2 शब्दाची गणना करणं गरजेचं आहे. सेवानिवृत्त रघुनाथ गंगाराम जाधव जे आहेत, निवृत्त सुभेदार आहेत. 1 जून 1980ला सेवानिवृत्त झालेले आहेत. 30 जून 2010 तब्बल 30 वर्षांच्या अविरत सेवा केलेल्या आहेत. 1999मध्ये कारगिल युद्धात भरीव कामगिरी केलेली आहे. 2008मध्ये शांतीसेना सर्व्हिस ग्रुप दक्षिण आफ्रिकेत मोहिमेत सहभागी झालेले आहेत आणि सध्या ससून हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत. याचप्रकारे हवालदार महावीर यशवंत जाधव 10 एप्रिल 1999ला जॉईन होऊन 31/5/2021ला रिटायर्ड झालेले आहेत. तब्बल 22 वर्षांच्या अविरत सेवा दिलेली आहे आणि सध्या ससून हॉस्पिटल या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. याचप्रमाणे रिटायर्ड हवालदार शंकर हनुमंत कदम हे आपल्या यशचे आई वडील मंगलाताई लोहर आयोजिका आहेत, गायिका आहेत. आणि आपल्या सर्वांचा आनंद कॅमेरा बंद करणारे दत्ताजी लोहर
हे त्यांचे वडील आहेत. या दोघांचा मुलगा यश, हा यश उर्फ मॅट्रिक्स प्रो हेअर ट्रान्सफर 2026ला या स्पर्धेचं विजेतेपद पुण्याचा हा मंगेश उर्फ यश दत्तात्रय लोहोर यांनी मिळवलेला आहे. दत्ता लोहोर फोटोग्राफर आणि मंगला लोहोर गायिका आयोजिका यांचा सुपुत्र आहे. थायलंडमध्ये त्यांनी बँकॉक येथे आयोजित मॅट्रिक्स प्रो हेअर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये MST मॅट्रिक्स मेन्स कलरमध्ये कट 2026चा त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवून पुण्याचा आणि भारताचा गौरव करणारा पुण्यातील हा फ्लाइंग सेमी युनिव्हर्सल सलून आणि अकॅडमीचा संचालक आहे. आंतरराष्ट्रीय हेअर स्टाईल्स मंगेश यश हा दत्तात्रय लोहोर यांचा पुत्र आहे. यांनी सलग 2023, 2024, 2025 अशा राष्ट्रीय स्तरावर आणि 2026ला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. आणि त्यांनी 2074मध्ये डेक्कन जिमखाना पुणे या ठिकाणी त्यांनी आपली एक सलून, एक छान आधुनिक प्रशिक्षण संस्था त्यांनी उभारलेली आहे. तरुणांसाठी हेअरस्टाईल्स आणि त्यातल्या विविध कलांचं जोपासणं यश यांनी जोपासलेलं आहे. तरुण वयात सुरेख साथ मिळवणारा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य संपादन करणारा असा हा यश हा मंगल आणि दत्ता लोहोर यांचा सुपुत्र आहे. याचाही सन्मान आपला म्युझिकल ग्रुप इव्हेंट्स तर्फे या ठिकाणी केला जात आहे. हवालदार बाबाराव त्र्यंबकराव मोरे हे सुद्धा 31 मे 2018 19 वर्षाची सेवा करून निवृत्त झालेले आहेत. OP पराक्रम आणि OP रक्षक या स्तरावर त्यांनी कार्य केलेलं आहे आणि सध्या ससून हॉस्पिटल येथे सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. शंकरराव श्रीपती पिसाळ हे एक्स सार्जंट म्हणून रिटायर्ड झालेले आहेत. एअरफोर्समध्ये 1962 साली ते जॉईन झाले आणि पहिली पोस्टिंग त्यांनी 1977 आर्मीमधून त्यांनी रिटायरमेंटली 15 वर्ष तब्बल सेवा शंकरराव पिसाळ यांची झालेली आहे. मित्रांनो, 1962चं युद्ध, 1965चं युद्ध यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये ते कार्यरत होते आणि पाकिस्तान बॉर्डरमेंट राजस्थान येथे सुद्धा त्यांनी युद्धात सहभागी झालेले आहेत असे सार्जंट पिसाळ सर. याचबरोबर योगीराज उर्फ राजू गोपाळ परदेशी संस्थापक अध्यक्ष आहेत. 1992 पासून ते संस्थापक अध्यक्ष साईनाथ मित्र मंडळाचे. तब्बल 42 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पुणे डिजिटल मीडिया पत्रकाराचे मुख्य संपादक आहेत. पुणे प्रेस असोसिएशनचे आणि पुणे म्युझिकल ग्रुपचे ते आयोजक आहेत. महालक्ष्मी लेडीज टेलरिंग इन्स्टिट्यूटचे ते मालक आहे. असं हरफन मौला व्यक्तिमत्व असणारे योगीराज उर्फ राजू गोकुळदास परदेशी अशा विविध स्तरातील मान्यवरांचा आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर आज आपला म्युझिकल ग्रुपचे अनिलजी घाडगे सर यांनी हृदय सत्कार केलेला आहे. सन्मान चिन्ह देऊन यांचा हृदय सत्कार केलेला आहे. असं हुकमी व्यक्तिमत्व म्हणजे अनिलजी घाडगे. आजचा हा 44वा भाग आपल्या पिंपरी चिंचवडमधील अतिशय उत्तम 37 वर्षाची कामगिरी. ही कामगिरी करत असताना राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरात भान ठेवून एक सामाजिक हेतूने त्यांनी आपला म्युझिकल ग्रुपची स्थापना केली. आणि मित्रांनो, बघता बघता 2 वर्षामध्ये आजचा हा 44वा भाग हे म्हणजे 50 गोल्डन जुबली करण्याचा हा भाग आहे. एकदा जोरदार टाळ्या आपला म्युझिकल ग्रुपच्या या अनिल घाडगे सर आणि आजच्या या मान्यवरांसाठी. भारताचा स्वातंत्र्याचा दिन उद्या आपण करतोय. या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज खरोखर देशासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील लोकांचा सन्मान आज आपला म्युझिकल ग्रुप करत आहे. पुण्यातील एकमेव संस्था अशी आहे की या म्युझिकल ग्रुप तर्फे सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार याची देहा याची डोळा आपल्या समोर केला जात आहे. भारत माता की. या ठिकाणी निवृत्त सुभेदार माननीय रघुनाथ गंगाराम जाधव हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. माननीय रघुनाथरावजी जाधव निवृत्त सुभेदार यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा यांच्या मनोगतासाठी आपण स्वागत करूया.
सर्वाला आपला प्रथम नमस्कार. आपला ग्रुप मुजगल याने आम्हाला सर्वांना माजी सैनिकांना बोलून सत्कार केला. आपला मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय हिंद. आपला ग्रुपच्या वतीनं माननीय श्री अनिल गाडगे सरांनी यांनी जो माझा सत्कार इथं करण्यात आलेला आहे, माझी जबाबदारी पत्रकार म्हणून, गायक म्हणून ही वाढवण्यात आली आहे. समाजासाठी आपण जेव्हा काम करत असताना असं पारितोषिक कधी मिळत असेल तर एक शरीरात एक जोमाने लढायची शक्ती येते आणि यापुढं या पुरस्काराचा मान ठेवून समाजाची सेवा मी करत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशला विनंती करतो 2 शब्द फक्त आम्हाला काहीतरी थोडे जरा स्टाईल काहीतरी करण्यासाठी जरा मार्गदर्शन करावं. अख्ख्या जगाला आमचा मुलगा ज्ञान देतोय, हा आमचाच मुलगा आहे बरं का. मग त्याने आम्हाला थोडं जरा माहिती द्यावी. नाही, आपल्या म्युझिकल ग्रुपनी मला चान्स दिला, म्हणजे इथे येऊन अवॉर्ड दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मम्मी पप्पांच्या तोंडून तर ऐकतच असतो कौतुक, आणि त्यांची गाणी कंटिन्यू ऐकत असतो. तर छान वाटतं या सगळ्या गोष्टी बघताना, आणि खरंच अभिमान वाटतो या गोष्टीचा की आणि हे सगळे जे भेटलंय श्रेय हे मम्मी पप्पांमुळेच भेटलंय मला. सो थँक्यू, आणि पुन्हा एकदा मी आभार मानतो या सगळ्या गोष्टी. मित्रांनो, आणखीन आनंद द्विगुणित करूया. आमचे आयोजक सिंगर रणजितजी गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. रणजितजी पाटील यांचा आजचा वाढदिवस आहे. मी आनंदजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांचा आपण आनंद द्विगुणित करावा. आनंदजी गायकवाड यांची एक खासियत आहे, ज्या ज्या कलाकारांचा वाढदिवस असतो त्या कलाकारांचे गुण हेरून ते आपले काव्यात्मक प्रतिभा त्या कवितेच्या माध्यमातून सादर करीत असतात. असेच रणजित पाटील यांच्यावर सुद्धा मला वाटतं त्यांनी आज एक सुंदर काव्य लिहिलेलं आहे, रेखाटलेलं आहे. या काव्यामध्ये त्यांची प्रतिभा कशा प्रकारे उभारलेली आहे ते आपल्याला लगभग समजणार आहे. एक आगळा वेगळा उपक्रम ते या पद्धतीने राबवत असतात. रणजित पाटील यांचे आज वाढदिवस, आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची काव्यपंक्ती आहे. आषाढात जन्मास आले एक रत्न, शुद्ध श्रावणाचा जणू अंगीक्रूर यत्न, त्रिलोकी फडकला रणजित पताका, गगनी मावेना होई आनंद इतका, उषाने बाबुराव धन्य ते माता पिता, अर्चित सुत रिया सुता, अर्धांगिनी विद्याभासे सीता, उच्च शिक्षणाने गाठले उंच शिखर, ज्ञानदानाने कित्येकांचे भरले उदर, सज्जन सौजन्य आणि शालीनतेचा शांतिदूत, प्रेम संयम समज आदर गुण सारे अंगीभूत, सुंदर तरल तैजोमय चिरतरुण बांधा, जबाबदारी पेलणारा कणखर खांदा, प्रसन्नतेची सुंदर कोरीव मूर्ती, सहवासाने जगास लाभे स्फूर्ती, माणुसकीचा अथांग विशाल सागर, आपुलकीचे जगावेगळे माहेर घर, कला क्रीडा साहित्याचा जोपासुनी छंद, सुमधुर गायकीने रसिकांशी जोडले रेशीमबंध, 23 वर्ष खंडित हाकला संसार गाडा, अभेद्य राखला विश्वासाचा चिरेबंदी वाडा, निर्वाहास 22 वर्ष कॉर्पोरेट जगतात लोटला काळ, मिरजेच्या मातीशी कायम जोडून ठेवली नाळ, पाटीलकीचा थाटमाट कायम भलेही गावाला, पाटीलकीचा थाटमाट कायम भलेही गावाला, दीर्घ निरोगी सुखी आनंदी आयुष्य लाभावे रणजित भावाला. कवी, गझलकार, गीतकार, गायक आनंदजी गायकवाड यांच्यातर्फे हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या अनंत मंगलमय हार्दिक शुभेच्छा. रणजितजी पाटील एक सुनारी व्यक्तिमत्व. पुढील गीतासाठी काबुलीवाला या चित्रपटातील पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत भूषणजी. बलराज साहनी यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. ए मेरे प्यारे वतन ए मेरे बिछड़े चमन. प्रेम